श्री स्वामी समर्थ. मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा, कारण 90 वर्षाच्या इतिहासानंतर एक असं चंद्रग्रहण लागणार आहे ज्यात पहिल्यांदा 21 प्रकारचे योग बनत आहे. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव 12 राशींवर पडणार आहे. 12 मधील 4 अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांचे जीवन या चंद्रग्रहानंतर पूर्णपणे बदलणार आहे. त्यांना फक्त त्यांच्या नशिबाची साथ मिळणार नाही, तर आता त्यांच्या जीवनात होणार आहे धनाची वर्षा. आता त्यांना करोडपती बनवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मित्रांनो, सांगितलं जातंय की यावेळेचा चंद्रग्रहण पूर्ण 90 वर्षानंतर 25 मार्च 2024 होळीच्या दिवशी आलेला आहे. यावेळी अद्भुत आणि दुर्मिळ संयोग बनत आहे, ज्यामुळे 12 मधून 4 राशींच्या जीवनात अपार आनंद मिळणार आहे. त्यांचे नशीब त्यांना साथ द्यायला सुरुवात करणार आहे, ज्यानंतर या राशी जे काम करतील ते त्यात त्यांना यश मिळणार आहे. मित्रांनो, सांगितलं जातंय की 25 मार्च 2024ला लागणारं चंद्रग्रहण हे साधारण चंद्रग्रहण नाहीये, तर एक महाचंद्रग्रहण होणार आहे. त्यात एकूण 21 प्रकारचे दुर्मिळ संयोग बनणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी एक जरी उपाय तुम्ही योग्य मुहूर्तावर विधीनुसार केले तर समजून जा की तुमचे जन्माजन्मांतरीचे गरिबी, कष्ट हे सर्वांतून मुक्तता मिळणार आहे. तसेच या उपायानंतर तुमच्या आयुष्यात धन, वैभव, ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे. या दिवशी फक्त चंद्रग्रहणच नाही, तर होळीसुद्धा आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते. सोबतच रंग संदेश देतात की लोक काम, क्रोध यांचा त्याग करून ईश्वर भक्तीमध्ये मन गुंतवायला हवं. कारण होळीच्या दिवशी स्वतः माता लक्ष्मी पृथ्वीवरती वास करते. या दिवशी माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या भक्तांवर कृपा बरसते. आणि जर आपण आमच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या उपायांमधून एक जरी उपाय योग्य मार्गाने केला, तर ज्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हे उपाय केल्यानंतर साक्षात माता लक्ष्मीचे वरदान, आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. यानंतर फक्त तुमच्या आयुष्यामध्ये धनाची वर्षा होणार नाही, तर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग उघडणार आहेत. जे धन येणार आहे ते टिकणार आहे, तसेच त्यात वाढही होणार आहे. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने कोणत्याही पैशासंबंधीच्या अडचणी तुमच्या आयुष्यात येणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा चंद्रग्रहण होतं तेव्हा जो ग्रहांचा सेनापती असतो मंगळ, सूर्य व राहू समोरासमोर असतात. त्यामुळे आपल्या वेदानुसार पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की चंद्रग्रहण जितका वेळ असतं तितका वेळ देवी शक्तींचा प्रभाव जवळजवळ नाहीच्या बरोबर असतो. त्यामुळे यावेळी केले जाणारे उपाय हे व्यर्थ जात नाही. त्याचं निश्चितच फळ तुम्हाला मिळत असतं. तसेच तुम्ही पाहिलं असेल की चंद्रग्रहणाचा सूतक काळ सुरू होतो, तसेच जितकी मंदिरे असतात त्यांची दारं बंद केली जातात. कारण चंद्रग्रहणाची वेळ एक अशी वेळ असते जेव्हा नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप वेगाने वाढत असतो. त्यामुळे पूर्ण जगाचे तांत्रिक हे चंद्रग्रहणाची वाट पाहत असतात. कारण यावेळी तुम्ही कोणते पण उपाय कराल त्याचे निश्चित फळ तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाने तुमच्या जीवनात फक्त धनाची वर्षाच होणार नाही, तर चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. फक्त स्वतःसाठी नाही, तर पूर्ण परिवाराच्या कल्याणासाठी पहा. तर मित्रांनो,
पूर्ण व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जाऊन लिहा माता लक्ष्मी. तसेच कमेंटमध्ये आपली राशी व आपलं नाव लिहायला विसरू नका. तुमच्या राशीनुसार येणाऱ्या चंद्रग्रहणात कोणते उपाय तुम्ही करायचे आहेत, आम्ही तुम्हाला तुमच्या कमेंटनुसार उत्तर देऊ. आता यावेळी असे उपाय करून कोणी श्रीमंत होतं का? तर तुमच्या माहितीसाठी सांगते, जे श्रीमंत लोक असतात ते असेच श्रीमंत बनत नाहीत, तर चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशी उपाय केले तर त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होत असतो. तसेच आपल्या पुराणांमध्ये सांगितलं आहे की चंद्रग्रहणाच्या रात्री कोणतेही उपाय केले तर त्याचं भाग्य बदलू शकते. त्याच्या जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतात. चंद्रग्रहणाची रात्र ही सगळ्यात शक्तिशाली रात्र मानली जाते. या दिवशी केलेली साधना, उपाय व्यर्थ जात नाही. त्यामुळे तांत्रिक याची वाट पाहत असतात. तर मित्रांनो, यावर्षीचं जे महाचंद्रग्रहण लागणार आहे 25 मार्चला आहे. हे एक उपचार चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10:23 सुरू होणार आहे आणि दुपारी 3:02 संपणार आहे. खगोलीय घटनेसोबतच हा एक धार्मिक घटना देखील आहे. त्यामुळे यावेळीत काही चुका तुम्हाला करायच्या नाही. आणि जर तुम्ही काही चुका केल्या तर तुमच्या जीवनात तुम्हाला अडचणींना, संकटांना सामोरे जावे लागेल. तर मित्रांनो, चंद्रग्रहणाच्या सूतक काळात तुम्ही मीठ किंवा लोखंड खरेदी करू नका. नाहीतर तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागेल. तुमच्या जीवनात धन टिकणार नाही. सूतक काळ सुरू झाल्यानंतर लक्षात ठेवा, पान मसाला किंवा मांसाहार याचे सेवन करू नका. नाहीतर तुम्ही कायमचे आजारी पडाल. महिलांनी कंगव्याचा वापर करू नये. सूतक काळ सुरू झाल्यावर घरातील मंदिराची दारं बंद करायची आहेत. पूजा करायची नाही. या वेळेत आपल्या जीवनसाथीसोबत शारीरिक संबंध ठेवू नयेत. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. तसेच स्वयंपाक बनवायचाही नाही आणि तो ग्रहण देखील करायचा नाही. हे सर्व नियम जर तुम्ही पाळले तर या चंद्रग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम तुमच्यावरती होणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात होणार नाही. त्यामुळे त्याचा सूतक काळ भारतात ग्राह्य धरला जाणार नाही. पण तरीसुद्धा तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर या सर्वांमध्ये पहिली रास जी आहे तर ती आहे कन्या रास. लक्ष्मीच्या कृपेने हे चंद्रग्रहण कन्या राशीसाठी खूपच चांगले राहणार आहे. माता लक्ष्मी कन्या राशीवर खूप जास्त प्रसन्न आहे. त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला अशी बातमी मिळणार आहे जी ऐकून तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. तुमचा कोणी शत्रू असेल तर तो सुद्धा घाबरून जाईल. खूप मोठी खुशखबर तुम्हाला मिळणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने खूप मोठे धन लाभाची प्राप्ती होणार आहे. यासोबतच या चंद्रग्रहणाच्या वेळी मोठी नोकरी तुमची वाट पाहत आहे. या राशीच्या व्यक्तींना मोठी नोकरी प्राप्त होऊ शकते. वडिलांचा आशीर्वाद या राशींच्या व्यक्तींना मिळणार आहे. यांचा परिवार आनंदामध्ये राहणार आहे. आई वडिलांच्या आशीर्वादाने सर्व कामे पूर्ण होतील. तुमच्या चारी बाजूने धनाची प्राप्ती होणार आहे. कोणत्याच कामात अडथळे येणार नाही. तुमची सर्व कामे सफलता पूर्ण होईल. व्यापारात लाभ होणार आहे. धनप्राप्तीचे सूत्र बनणार आहे. सोबतच संतान प्राप्तीचे सुख मिळणार आहे. मनासारखा पगार प्राप्त होईल. नोकरीत पदोन्नती होईल. गाडी किंवा घर खरेदी करू शकता. ही वेळ तुमच्यासाठी चांगली असेल. त्यामुळे वेळेचा फायदा करून घ्या. हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. त्यानंतरची दुसरी रास आहे कुंभ रास. जर तुम्ही कुंभ राशीचे आहात तर गृहीत धरा, या चंद्रग्रहणाचा काळ तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. जिथे तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे यश मिळणार आहे. व्यापारात वाढ होईल.
या चंद्रग्रहणानंतर लाखो करोडो धन मिळवण्याचे योग बनत आहे. ज्या कर्जात तुम्ही दबून गेला आहात त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तिसरी भाग्यवान रास आहे तुळ रास. या राशीच्या जीवनात चंद्रग्रहणानंतर विदेशी प्रवास करण्याचे योग बनले आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील. संतान प्राप्तीचे योग बनत आहे. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल. तुमचे विरोधी तुमच्यासमोर गुडघे टेकून तुम्हाला राजनैतिक लाभ होईल. व्यापारात सुद्धा सफलता प्राप्त होईल. समाजात मान सन्मान वाढेल. यानंतरची आहे मेष रास. या राशीसाठी चंद्रग्रहणानंतरचा काळ खूपच शुभ ठरणार आहे. कारण तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे मार्ग उघडणार आहे, जिथून तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे. नोकरीची तयारी करून करून तुम्ही थकून गेला असाल तर आता तुमची नोकरी प्राप्त होईल. व्यापारात वाढ होईल. तुमच्या जीवनात लाखो करोडो धनप्राप्तीचे योग बनत आहेत. तुमचा मानसन्मान वाढणार आहे. त्यानंतरची रास आहे सिंह रास. या राशीच्या व्यक्तींना धन, सुख, वैभव, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. या चंद्रग्रहणानंतर जे नवीन काम तुम्ही सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल. तुमच्या जीवनात तुम्हाला ऐश्वर्यासोबतच धनाची प्राप्ती होईल. जे काम कराल त्यात नक्कीच यश मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर नक्की करा. त्याचबरोबर आपल्या कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.